तर नमस्कार मित्रांनो, आबोलीच्या या पुढील भागाच्या प्रोमो भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळणार आहे की आबोली आणि मनवा या दोघेजणी बोलत बसलेले असतात आणि त्याच वेळेस त्या आबोली म्हणते की हे बघ, कुठल्याही परिस्थितीमध्ये मनवा आपल्याला त्या नकाबपोशचा पर्दाफाश करणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला कळणार नाही की नक्की हा कोण आहे आणि त्याशिवाय आपल्याला देखील कळणार नाही. मात्र हे दोघेजणींचं बोलणं गपचूप एकजण खिडकीतून ऐकत असतं आणि त्याच वेळेस आबोलीची नजर त्याच्याकडे जाते. त्यानंतर आबोली कोण आहे करत धावत पळत जाते. मात्र त्याच वेळेस तो नकाबपोश त्या ठिकाणावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो. तो पळून जात असताना त्याच्या मागे मनवा आणि आबोली ह्या दोघीजणी देखील जात असतात. मात्र त्याच वेळेस आबोली त्याला धक्का देते आणि तो खाली पडतो. त्याच वेळेस तेवढ्यात तिथे अंकुश देखील येतो आणि अंकुश म्हणतो की जो या नकाबपोशच्या पाठीमागे आहे तोच व्यक्ती आहे की ज्याने वाघाचे कपडे घालून हे हत्याकांड घडवलेले आहे. त्यावेळेस आबोली म्हणते की आता तुझा खेळ संपलेला आहे. आता तू जेवढं काही केलं आहे त्याचं सगळं पाप तुला फेडायचं आहे. आणि आबोली त्या नकाबपोशच्या चेहऱ्यावरील नकाब उतरते. मात्र सगळ्याच जणांना खूप मोठा धक्का बसतो की नकाबपोशच्या मागे पाहिल्याच्यानंतर सगळेजण एकदम चित्रविचित्र रिॲक्शन द्यायला लागतात. आणि शेवटी फायनली अंकुशने त्या वाघाच्या नकाब घालणाऱ्या व्यक्तीला पकडलेलं आहे. तर मित्रांनो, आता येणाऱ्या पुढील भागाच्या या प्रोमो भागामध्ये आपल्याला फायनली अंकुश सरांनी तो वाघाचा नकाबपोश घालणारा व्यक्ती पकडलेला आहे. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आबोली पाहत राहा.